शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो. म्हैस आपण जे म्हशीचा व्यवसाय करतो त्याच्याने मोठे नुकसान, कोणकोणते मोठे नुकसान होते त्याच्यामुळे आपण धंदा आहे का नाही थांबाचा विचार करते कोणी बी, आणि आपल्या धंदा व्यवसायामध्ये मन नाही लागत. त्याचे मोठे नुकसान कोणकोणते आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो. व्यवसाय करायच्या आधी बी विचार करा तुम्ही, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला या ओळूया आपण कोणते मोठे नुकसान आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो, नवीन पोट्टे असते ते यूट्यूबवर पाहते तर आपला व्यवसाय सुरू करते तर ते सर्च मारते कोणाला किती प्रॉफिट आहे, कोणी 70 रुपये लिटरनं पाहिजे, कोणी काय म्हणजे त्याच्या बिना भुसाचंच ते आहे का नाही यूट्यूबवर पाहते, त्याच्यावर आहे का नाही त्याचा टोटल मारायला बिन तयार होऊन जाते की एवढा प्रॉफिट उडते म्हणून यूट्यूबवर पाहायला नवीन पोट्टे असते. पण मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो, मी त्याच टॉपिकवर विषय करू लागलो. म्हणजे घाटा कसा बसते तर हे बघा. आता आम्ही बी नाही की यूट्यूबवर पाहिलं होतं. आम्ही या व्यवसायात धसलोच नव्हतो. सगळं आहे का नाही यूट्यूबवर पाहणं, लोकांचे याच्यावर जाणं, कोणी नाही का थोडं मोठेपणा सांगतेच व्यवसायाचं गेल्यावर तिथं. मग त्याच्यानंतर आम्ही हे का नाही लोन काढली होती आपण जिप्सी मार्गे 12 लाखाची लोन काढली होती. आणि त्याच्यातनी आपण 4 लाखाचा पोटाच बांधलेला आहे आपण 20 म्हशीचा. आणि त्याच्यातनी 20 म्हशीचा पोटा बांधलेला होता त्याने बघा. आता मग त्याच्यातनी 20 म्हशीचा पोटाला ते पैसे कमी होत राहिले, कुठार भरलं त्याच्यातनी. म्हणजे ते व्यवसायाचं काही ज्ञान नव्हतं, त्या व्यवसायाचं ज्ञान नव्हतं. डायरेक्ट जर घुसलो मग त्याच्यातनी आपल्याला फसाचं हे आलं, म्हणजे घाटा देऊ लागलं होतं कंपनी. मग समजू लागलं होतं कमी लोन झाली ते. मग मी तुम्हाला सांगतो, मग त्याच्यानंतर तेवढं 4 लाखावर पोटा बांधला. मग कुठार आणलं होतं 50-60 हजाराचं. मग पैसे कमी होऊ लागले. मग हे म्हैसे आहे का नाही, मी आहे का नाही 1 लाखाच्या म्हैस आणली. हे सगळ्या तिन्ही बी नाही का नाही 1 लाखाच्या म्हैशी आहे, 1 लाखाच्या. मी तुम्हाला सांगतो हे 1 लाखाच्या म्हशी आहे. आणि एका टायमात 6-6 लिटर म्हणजे 6-6 किंवा 5-5 लिटर दूध देते. म्हणजे 2 टायमाचं 12 किंवा 11 किंवा 10 देते लिटर. 5-5 लिटर काढून हे कवा पिठाच्या म्हशी एका टायमात. तर असे पण विचार करते. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर 1-1 लाखाची म्हैस कधीच भरू नका तुम्ही. हे मुर्रा जात आहे का नाही माग आहे, त्याला माग मुर्रा जात आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा माग आहे जापरा असे हे नाही, पण चांगली दूध देणारी, चांगली लंब म्हणजे जास्त दिवस दूध देणारी आपली मुर्रा आहे. तर मी तुम्हाला सांगतो 1 लाखाचं जास्त भरू नका तुम्ही आहे खाली म्हणजे गाभण राहिलेल्या 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या, म्हणजे जे नवीन पोरं आहेत, नवीन जे त्या धंद्यात व्यवसायात घुसायच्या प्रयत्नात नाही आहे, तर मी तुम्हाला सांगतो 5-5 महिन्याच्या गाभण घ्या. 5-5 महिन्याच्या गाभण घ्या, त्याच्यापासून परीक्षा घ्या. पहिले तर तुम्ही लोन काढून जर तुम्ही असा कोटा पासाल तर कधीच बांधू नका असा कोटा. तुम्हाला जर अनुभव जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा खाली म्हशी घ्या, नाही तर तुम्ही आहे का नाही दुधाची एकच म्हैस घ्या. तुम्हाला त्याच्यात तुम्ही अनुभव येते. मग त्याच्यानंतर 2 घ्या तुम्ही. तर तुम्हाला जर त्याचं झालं तुम्ही पुढे व्यवसाय करा. व्यवसाय म्हणजे तुमचं अंगमार होत नाही. जर तुम्हाला जर त्याचं प्रॉफिट जर वाटलं 3 म्हशी वाढा. 3 म्हशी जर तुम्हाला चांगलं वाटलं, नाही बाय चांगलं आहे 1-1.5 वर्ष केलं तुम्ही, नाही याच्या व्यवसायात चांगला आहे, तर मग तुम्ही ऐकेल तुमचा पोटा बांधा, तुम्ही लोन काढू शकता. जर घरून जर चांगल्या परिस्थितीत कंडिशन चांगली जर असली तर तुम्हाला लोन बी काढायची गरज नाही, डायरेक्ट कोटा बांधू शकता तुम्ही. आणि पण तुम्ही किती पण पैसे वाढले काही असा, पण 1-1 लाखाची म्हैस कधीच भरू नका. मी आहे का नाही 1 लाखाच्या म्हैशी भरले. त्याच्यानंतर आहे का नाही एका आपली म्हैस आहे का नाही एक बिमार पडली होती. म्हणजे ते मरणारी स्टेप आली, म्हणजे 20,000चीच मागत होती 1 लाखाची म्हैस. म्हणजे अशी खराब जाती ही म्हैस. तुम्हाला खरी गरज सांगतो, त्याचं दूध बी सुटलं होतं. लय दिवस दूध सुटलं, आता तर चालू गेलं ती 3 लिटर एका टायमाला देते आता ते. म्हणजे असे घाटे बसते. तर 1 लाखाची म्हैस आणली आणि असं जर घाटा बसला तर किती नुकसान आहे शेतकऱ्याचं. कारण की आपण पैशासाठी व्यवसाय करतो, आपल्याला जर म्हशीची गपगणी बसली तर लय मोठं नुकसान, म्हणजे आपल्याला मन दुखते शेतकऱ्याचं. तर त्याचं कधीच न काकू खाली आणून गाभण विकू शकता तुम्ही. आणि जनली दूध बी काढू शकता. आणि जनल्याच्या नंतर 1 महिना पण तुम्ही दूध काढलं तरी तुमच्यापासून ज्याला घ्यायचं असते, कास्तकाराला घ्यायचं असं का व्यापाऱ्याला घ्यायचं असते, ते घेऊन जाते तुमच्यापासून जनलेली बी. पण मी तुम्हाला सांगायचं प्रॉफिट जर करायचं असतं तुम्हाला 5 महिन्याचा गाभण, तुम्ही 5 महिन्याच्या गाभण राहिलेलं तुम्ही घ्या आणि त्याच्यामुळे पुढे व्यवसाय चालवा. तुम्ही जर व्यवसाय जर कसा जर नाही चालवला तर तुम्ही जर डायरेक्ट जर करतो मधलं लोन घेतो, डायरेक्ट म्हशी आणतो, मानून ठेवतो एखादा गडी, आणि मग ते तुम्हाला काहीच पुरत नाही. म्हणजे तुम्हाला आता पण कोणी म्हणजे 60 न जाते, कोणी 70 काही नसते. जा उकडे जर लावले तुमचं 80 रुपये लिटर न जाते उकडे जर लावले तर. बरोबर, तुम्ही उकडे लावता का? तुम्हाला जर पैसा कमवायचा यार मग तुम्हाला मोठे दूध करता. मग एवढं मोठं दूध तुम्ही कुठे विकता?
तुम्हाला इथं लागते खट्ट्यात दूध डेअरीवर, तर मग तुम्ही आहे का नाही 50 रुपये लिटरनं तुमचं दूध जाते सरासरी आपल्या दूध डेअरीवर. मग तुम्ही 50 रुपये लिटरनंतर दूध गेलं तर तुम्ही आहे का नाही एवढा मोठा खर्च केला आणि 50 रुपये लिटरनं दूध चाललं तुमचं पैसे 2-3 म्हशी, तुम्हाला त्याच्यानी माणूस बी ठुता म्हणता, मग त्याच्यात तुम्हाला पुरत नाही त्याच्यात नाही दे बाय त्याच्यात एका म्हशी दुधाच्या मागे 3-4 गोष्टी करावं लागते तेव्हा त्याच्यानी प्रॉफिट आहे. मी तुम्हाला सांगतो व्यवसाय जर तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हाला जर शेती या इंटरेस्ट जर असं दूध व्यवसायात नाही, तुम्ही आहे का नाही एकच म्हैस घ्या आणि त्याच्यानंतर दुसरी आहे का नाही एक गाभण घ्या, मग तुम्ही त्याच्यावर व्यवसाय सुरू करा. म्हणजे तुम्हाला लिंक बी लागते आणि फायदा बी नाही त्याच्याही. नाही तर मग तशा वगारा बरा हे तुम्हाला दाखवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी 20,000ची वगारा आणली, आता 1-1.5 वर्षानं 1 लाखाची करतो मी तिला, मग त्याच्यात मी प्रॉफिट आहे. तुम्ही एवढा मोठा तर पाडून जास्ती करू नका, म्हणजे तुमच्यापाशी जास्त पैसा गिसा असेल तर तुम्ही करू शकता बा. बस मी तुम्हाला एवढं सांगून मी बस आपला विषय इथं संपलेला आहे. आणि आपले तर मंडळींनो मी आहे का नाही बरेच व्हिडिओ काढलो आपल्या व्हिडिओवर आहे का नाही मित्रांनो पाहिजे की ते सगळं विषय होते, पण लाईक नाही करत, कमेंट नाही करत आणि शेअर बी नाही करत. तर मी तुम्हाला आहे का नाही असे चांगले व्हिडिओज टाकत राहतो, कोण की शेतकरी आहो मी शेतीचे सगळे व्हिडिओ टाकत राहतो. तुम्ही लाईक करत जा, मला कमेंट करत जा, मला सांग बोलत जा तुम्ही कमेंट. मला आहे का नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, पण मी आहे का त्या कमेंटला पाहतो आणि मला चांगलं वाटलं मी उत्तर बी देतो आणि त्याच्यावर डायरेक्ट व्हिडिओ बनवतो. या बऱ्याच जणांचे आहे का त्याच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले आहेत, ज्या विषयीचे चांगले तुम्ही ज्या विषयाचा व्हिडिओ लागेल त्याच्या विषयीचे तुम्ही मला लिहून पाठवा, मी तुमचे ते व्हिडिओ तुम्हाला टाकून देतो बरोबर. तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार, जय महाराष्ट्र.